प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं आयोजन भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। तर आमच्या प्रदेशाचे प्रवक्ते या ठिकाणी ही शितोळे साहेब पत्रकार परिषद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी मोरे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय अगोदर पत्रकारांना करून द्यावा आणि मग आपण पत्रकार परिषद सुरुवात करू। सर्व पत्रकार मंडळीचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत। आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यात असलेले प्रवक्ते ईश्वरदादा शितोळे उपस्थित आहेत। त्यांचा मी अल्प परिचय आपला करून देणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी बँकेचे गेल्या 13 वर्षांचे संचालक आहेत आणि सध्या ते विद्यमान अध्यक्ष आहेत। तसेच राष्ट्रीय सेवा योजना समिती महाराष्ट्र शासनाची जी सल्लागार समिती आहे त्या समितीचे सुद्धा ते सदस्य आहेत। त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत। ते स्वतः सिव्हिल इंजिनियर असून एक उत्तम व्यावसायिक एक यशस्वी उद्योजक आहेत। त्यांचं स्वतःचं असं जलसंधारण या विषयामध्ये त्यांचं फार काम आहे। जलदूत नावाची त्यांनी एक NGO स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून बिडकीन आणि परिसरामध्ये एक येलगंगा नदी वाहते त्याच्या 6 किलोमीटरचं पुनर्भरणाचं काम त्यांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर ते अतिशय उत्तम पद्धतीने व्याख्यान देतात। त्याशिवाय जलसंधारण बोरचं पुनर्भरण असेल किंवा युवा शक्तीबद्दल माहिती देणं असेल यावर सुद्धा त्यांचा व्याख्यानामध्ये हातखंडा आहे। असे हे चतुरस्त्र असलेले आपले नेते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते केंद्रीय अर्थसंकल्प 2025 या विषयावर माहिती देण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत। मी त्यांना अशी विनंती करतो की कृपया आपण या पत्रकार परिषदेत संबोधित करा। सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। मंडळी, आपण सगळ्यांनी पाहिलं की 1 तारखेला आपल्या देशाचं बजेट नेहमीप्रमाणे आलेलं आहे आणि मोदी सरकारच्या काळातलं हे बजेट तिसरा हा कार्यकाळ आणि निर्मला सीतारामनजी आपल्या देशाच्या अर्थमंत्री त्यांचं हे 8वं बजेट अतिशय देशाला आत्मनिर्भरतेकडून विकसित भारताकडे घेऊन जाणारं असं हे बजेट आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या दिवशी आपण सगळे ऐकतो बघतो, पण त्याची जरा विस्तृत माहिती परत सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून मी विशेष करून आज आपल्या भेटीला आम्ही आलेलो आहोत। त्या बजेटचं आपण जर सगळं वैशिष्ट्य पाहिलं असेल तर एकूणच देशामध्ये रोजगार निर्मिती करणं, ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था बळकट होणं, शेतकऱ्याला सुदृढ समृद्ध करणं आणि आपण दरवेळेला बघतो की बजेटमध्ये साधारण सरकारची तिजोरी भरणं असं आपल्याला वाटतं होईल की काय, पण यामध्ये सामान्य माणसाचा खिसा भरला जावा, सामान्य माणसाची बचत वाढावी या अनुषंगाने जे बजेटची मांडणी आपल्या मोदी सरकारने केलेली आहे ती खरोखर तुमचा माझा सगळ्यांचा विकास साधणारी अशी ही सगळी मांडणी आहे। त्यातले काही मुद्दे मी पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतो की एकूण हे 50.65 लाख कोटींचं हे बजेट आहे आणि या बजेटमध्ये सगळ्यात लोकप्रिय किंवा अगदी सगळ्यांच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असलेली जी गोष्ट आहे तर ती 7 लाखांचा इन्कम टॅक्स आपल्याला पूर्वी सूट होती, ती आता 12 लाखांचं उत्पन्न ज्याचं असेल त्याला ही इन्कम टॅक्सची सूट सवलत मिळेल आणि त्याची बचत होईल आणि करोडो रुपयांचा महसूल खरं म्हणजे शासनाचा त्याच्यातून कमी होणार आहे, पण सामान्य माणसाकडे पैसा येईल, सामान्य माणूस बचत करू शकेल, नवीन खरेदी करू शकेल आणि देशाची अर्थव्यवस्था हलत राहील असा खूप मोठा ज्याला विस्तृत असा म्हणता येईल विचार करून ही घोषणा यामध्ये केलेली आणि यामध्ये साधारण आपण जर बघितलं तर 6 लाखापासून 36 लाखांपर्यंत उत्पन्न असलेला 56 कोटी लोकसंख्या आहे आपली देशाची, म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि साहजिकच जे कव्हर नाहीत पण हा जो बचतीचा पैसा बचत होईल किंवा बाजारात येईल त्याच्यामुळे छोट्या वर्गाला पण सगळं दळणवळण अर्थव्यवस्था हलण्यासाठीची मदत होईल। त्यामध्ये आपण पाहिलं असेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी जे व्याज बचतीवर 50,000ची सवलत होती
की 50,000पर्यंत TDS कापला जायचा, तर त्याची मुदत आता 1 लाखांपर्यंत केलेली आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही खूप अतिशय महत्वाची घोषणा यातली झालेली आहे. घर भाडं जे होतं की पूर्वीच्या मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला 2,40,000वर TDS कापला जायचा, ते आता 6 लाखापर्यंत तुम्ही घर भाडं मिळवलं तरी त्याच्यावर TDS कापल्या जाणार नाही आणि तुमची बचत होईल, अशी एक घोषणा याच्यामध्ये तरतूद यावेळेला केलेली आहे. एकूण ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी आणि शेतकऱ्याला सुदृढ संपन्न करणं यासाठी पंतप्रधान कृषी धनधान्य योजना ही जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1.7 करोड लोक शेतकरी हे त्याच्यामध्ये लाभार्थी राहतील. त्याच्यामध्ये धनधान्य योजना जी आहे त्यासाठी 100 जिल्ह्यांची निवड केल्या जाईल आणि त्या 100 जिल्ह्यांमध्ये मग सिंचनाच्या सवलती असतील, ऊर्जा देण्याचा विषय असेल, इन्फ्रास्ट्रक्चर तिथे खरेदी विक्रीची व्यवस्था असेल, हे सगळं तिथे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या 100 जिल्ह्यांना मॉडेल म्हणून विकसित करायचं, असं तरतूद त्या याच्यामध्ये केलेली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यासाठी बेसिक असतं की चांगलं बियाणं निर्माण झालं पाहिजे आणि असं बियाणं निर्माण करून त्याच्यावर संशोधन करून त्या बियाणातून जास्त उत्पन्न होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, यासाठी संशोधनासाठीची मोठी तरतूद केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सुरू केलेलं होतं मोदी सरकारने आणि ते 3 लाखांपर्यंतची त्यांना त्यातून अल्प दराचा अगदी 4% वगैरे दर तो असतो आणि त्याच्यातून कर्ज घेता येत होतं, तर ते आता त्यांना 2 लाख रुपये वाढवून 5 लाखांची त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि आता 5 लाखाचं किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्याला मिळेल आणि तो त्या 2 लाख जास्तीचे मिळाल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक करून त्याचं स्वतःचं उत्पन्न वाढवू शकणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जे पोस्ट आहे आपलं पोस्ट डिपार्टमेंट इंडिया पोस्ट, त्याच्या ब्रांचेस वाढवून त्याचा विस्तार करून त्याच्यातून पोस्ट बँकिंग अशी निर्माण करून छोट्या घटकाला, ग्रामीण घटकाला त्या पोस्टाच्या माध्यमातून बँकिंगची सुविधा देण्याचा मोठी तरतूद यामध्ये केलेली आहे. आपण बघितलं असेल की डाळ आत्मनिर्भरता मिशन, तर डाळींवर म्हणजे शेतकऱ्यांचा किती बारकाव्याने मोदी सरकार विचार करतं, तर तूर डाळ असेल, मसूर डाळ असेल, उडीद डाळ असेल, तर याच्यासाठी पूर्वी 25% इंटरव्हेन्शन सरकार करायचं, पण यावेळेला 100% हमी भावाने खरेदी करणं अशी केंद्र सरकारने ही जबाबदारी घेतलेली आहे आणि 6 वर्षे मिशन चालणार असून त्याच्यामध्ये या डाळींची उत्पादकता वाढवणं, त्याच्यासाठीचे स्टोरेज वाढवणं, त्यासाठीचं संशोधन वाढवणं, त्याच्यासाठीचं फर्टिलायझर उपलब्ध करून देणं, असं मोठं मिशन या विषयावर जाणीवपूर्वक हे केलं जाणार आहे. त्याप्रमाणे आपला भाग तसा कापसाचा आहे, तर कापूस उत्पादकता करणाऱ्यांसाठीची 5 वर्षाची एक योजना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारित वाण, त्याचं स्टोरेज, त्याची विक्री व्यवस्था, त्याचा हमी भाव, असं कापूस या विषयासाठीची मोठी तरतूद आपल्या याच्यात केलेली आहे. आपण फुटवेअर आणि लेदर म्हणजे चपला आणि चामडा आणि मत्स्य व्यवसाय, हे तर आपण सगळेच जण जाणतो की त्याच्यासाठी पण त्याची पादत्राणं स्वस्त करणे, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठी चालना देणं, यासाठी मोठी तरतूद केलेली आहे. गरिबांसाठी PM स्वनिधी जो आहे, तर त्याचे सुधारित विस्तारित योजना तयार करून त्या स्वनिधीतून 30,000पर्यंतची रक्कम गरिबांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा इन्शुरन्स आणि मेडिकल ह्या सुविधा त्यांना देणं, यासाठी मोठी तरतूद या बजेटमध्ये आहे. पण शिक्षण क्षेत्र जर आपण बघायचं म्हणलं तर 50 टिंकरिंग लॅब म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळेतल्या मुलांना खूप एक्सपोजर मिळत नाही, पण त्यांना त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि त्यांना असं काही लॅब मिळणं, इनोव्हेशन करायला मिळणं, प्रयोग करायला मिळणं, हे जर आपण त्यांना देऊ शकलो तर त्या मुलांमध्ये मोठं होण्याची गुणवत्ता खूप चांगली आहे. तर त्यासाठी देशभरामध्ये अशा 50,000 टिंकरिंग लॅब ह्या सुरू होतील. सेंटर फॉर एक्सलन्स म्हणजे कौशल्य तरुणांमध्ये मिळावं आणि जागतिक दर्जाच्या सगळ्या व्यवहारामध्ये हे कौशल्य आपण मग ते प्लंबिंग असेल, मिलिंग असेल, जॉब वर्क असेल, वेगवेगळ्या स्किल मधलं ट्रेनिंग देणं, यासाठी परदेशासोबत एक जॉईंट व्हेंचर करून 5 एक्सलन्स सेंटर देशभरामध्ये निर्माण केले जातील
आणि त्याच्यामधून ह्या युवकांना रोजगारक्षम कसं होता येईल यासाठीचही मोठी तरतूद यावेळेला केलेली आहे. भारतीय खेळण्यांचं उत्पादन म्हणजे पर्यावरण पूरक खेळण्या तयार करणं, म्हणजे त्याचं एक हब तयार करणं आणि त्याच्यातून जगाला पुरवठा करू शकू असं एक नेटवर्किंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचंही मोठी तरतूद याच्यामध्ये दिल्या जाईल. याच्यामध्ये छोट्या उद्योगांना मोठी चालना मिळेल, उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. महाराष्ट्राला आपण जर बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये मग आपली गुजरातला जाणारी ट्रेन असेल, मुंबईहून गुजरातला जाणारी असेल, मुंबईतून अहमदाबादला जाणारी असेल, यांना तर दिलेलेच आहे. पण 1094 कोटी इकॉनॉमिक क्लस्टरला दिलेले आहेत आणि लिफ्ट इरिगेशनला 186 कोटी दिलेले आहेत. त्याशिवाय अजून बाकीचा तपशील महाराष्ट्रासाठी मोठा आहे. पण या सगळ्या बजेटचा आपण जर थेरी किंवा बेस जर बघितला तर तो ज्ञान हा शब्द आहे त्याच्यामध्ये 4 अक्षरी आणि ज्ञान GAN. त्याच्यातला जर आपण लॉंग फॉर्म त्याचा बघायला गेलो तर Gचं गरिबी म्हणजे गरिबी निर्मूलन करणे, Yचं युथ म्हणजे आपला युवक जो आहे त्याला सक्षम करणे, Aचं अन्नदाता शेतकरी ह्या शेतकऱ्याला सक्षम करणे आणि Nचं नारी म्हणजे महिला शक्तीला सुदृढ करणे. महिला शक्तीमध्ये आपण जर बघाल तर 5 लाखांचं म्हणजे 5 कोटी महिलांना 5 लाखांचं विना तारण कर्ज हे देऊन त्यांना सूक्ष्म रोजगारापासून तर मोठ्या रोजगारांपर्यंत त्यांना स्वावलंबी कसं करता येईल यासाठीचा मोठं लक्ष या तरतूदमध्ये ठेवलेलं आहे. आपण शिक्षणामध्ये बघायला गेलो तर मेडिकलच्या ज्या जागा आहेत MBBSच्या तर त्या जागा आता 10,000 जागा वर्षभरात आणि 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणं असं मोठं टार्गेट याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय की प्रत्येक जिल्ह्याला तर मेडिकल कॉलेजेस होत आहेत, पण शिकवायला डॉक्टर्स कमी पडत आहेत, आरोग्य व्यवस्था द्यायला कमी पडत आहेत. तर याच्यामुळे या 10,000 जागांचा प्रचंड मोठा असा सपोर्ट या सिस्टीमला होईल आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी पण आपली बूस्ट होईल. त्याच्यामध्ये अगदी मध्ये मी तर दुबईत गेलो होतो तर आपण अनेक जण ऐकताय की परदेशामध्ये दुबईत वगैरे जाऊन तिथे मेडिकल ट्रीटमेंट घेणं अशी मंडळी करतात. तर असं हिल इन इंडिया असं मेडिकल टुरिझम हे वाढवण्यासाठी सगळं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि परदेशातले लोक आपल्या देशात येऊन मेडिकल ट्रीटमेंट घेतील असं हब निर्माण, मेडिकल हब तयार करणं अशी एक मोठी महत्वाकांक्षी योजना याच्यामध्ये केलेली आहे. गिग वर्कर म्हणजे जे असंघटित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे श्रमिक आपले कामगार काम करतात त्यांच्यासाठीच श्रम पोर्टल योजना म्हणजे ते त्यांना एक आय कार्ड मिळेल, त्याच्यातून त्यांना विमा मिळेल, त्यांना मेडिकल इन्शुरन्स मिळेल, त्यांना ते स्वनिधीची योजना मिळेल. अशा योजना त्या गिग वर्करसाठीच्या जाहीर केलेल्या आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये आपण बघाल तर स्टार्टअप आपण सगळेजण ऐकतो तर स्टार्टअपचा बिझनेस म्हणजे जो काही अस्तित्वात नाही पण असा वेगळ्या प्रकाराने नाविन्यपूर्ण असा उद्योग केला जातो तर त्याला 10 कोटींची तरतूद पूर्वी होती, त्याला आता 20 कोटी रुपये मिळू शकणार आहेत. आणि आता मी विद्यापीठात पण काम करतो तर विद्यापीठांमध्ये पण एक इनोव्हेशन सेंटर आहे म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून तर PhD करणाऱ्या मुलापर्यंत कुणाच्याही डोक्यामध्ये काही अभिनव कल्पना आली उत्पन्न करण्याची, उत्पादन वाढवण्याची, सेवा देण्याची तर त्यासाठी इतर दुर्मिळ असे 36 आजारांवरचे औषधं जे आहेत 36 औषधं त्याच्यावरची कस्टम ड्युटी ही माफ केलेली आहे. त्याच्यामुळे औषधांवरचा जो खर्च आपला होत असतो तर तो कमी होईल. म्हणजे त्यातले 6 जीवरक्षक औषध आहेत तर त्यांच्यावरील स्टॅम्प कस्टम ड्युटी 5% आणलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही 36 औषधं कर माफ केलेली आहेत. तर अशी सामान्य नागरिकाला काही ना काही देत राहणारी अशी ही सगळ्या या बजेटमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य माणूस हा व्यवसाय करू शकेल, पायावर उभं राहू शकेल, शेतकरी सुदृढ होऊ शकेल. देशामध्ये जे उत्पादन होईल ते खर्च तो आपल्याला खरेदी करायची असेल तर पर्चेसिंग पॉवर तुमची माझी वाढवली पाहिजे, त्यासाठी आपल्या हातामध्ये पैसे राहतील अशी ही सगळी प्रत्येकाला विकसित भारत जो आपल्याला 2047ला करायचा आहे त्याची सुंदर चुणूक या बजेटमधून निर्मला सीतारामनजींनी दिली. म्हणजे आपण त्यांचं जर धोरण बघितलं तर भारतीयत्वाकडे नेणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोदी सरकारच्या
तर मागच्या बजेटमध्ये आपण पाहिलं की चमड्याची लेदरच्या बॅगमध्ये आपलं बजेट इंग्रजांच्या काळापासून यायचं, पण आपण आता आपले पारंपरिक आपल्या व्यापाऱ्याची चोपडी असते, लाल वस्त्र आपलं शुभ असतं, तर त्याच्यामध्ये ते बजेट घेऊन येतात. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामनजींची अगदी छोटीशी गोष्ट आहे, साडी. तर बिहारच्या मधुबनी साडी जी आहे तर ती त्या नेसून आलेल्या होत्या, म्हणजे आता ताई येते आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ते मधुबनी म्हणून तिथले अगदी छोटे आपल्याशी पैठणची पैठणी आहे तसे तिथले खूप छोट्या कारागीर आहेत ते, आणि ते हाताने ती मधुबनी साडी बनवतात. तर ती साडी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे मेसेज काय, तर आपण आपल्या देशात निर्माण होणारा स्वदेशी आपलं प्रॉडक्ट वापरलं पाहिजे हे देण्यासाठीचं त्यांचं जे वर्तन होतं ते पण सगळ्यांना कौतुकास्पद असं सगळं आहे. म्हणजे मी गेल्या 2-3 दिवस महाविद्यालयांमध्ये हे सगळं बजेट सगळ्यांसमोर मुलांसमोर बोलतोय, तर मुलांना हे अप्रिशिएट होतात. म्हणजे त्यांनी नोंद केलं की सर आम्ही ते व्हॉट्सअपवर येत होतं की पॅन्ट जपानची, मोबाईल चायनाचा, आणि असं केल्यानंतर आपण म्हणतो की नाही मग आम्ही जीएसटी कसा भरायचा. तर आपल्या भावांनी आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं उत्पादन आपण नाही खरेदी करायचं आणि परदेशी वस्तू घ्यायच्या आणि आपला पैसा बाहेर पाठवायचा, तर आपली इकॉनॉमी कशी वाढेल. तर हे सगळ्यांनी भारतीयत्व स्वीकारावं, स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावं आणि स्वदेशात जीडीपी आपला चांगला वाढावा यासाठीचे अतिशय सुंदर तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे. आपले काही कुणाचे प्रश्न असतील तर विचारू शकतो. पूर्ण बजेटच रिव्ह्यू करून दाखवलं, आम्ही ऐकलेलं बजेट पूर्ण लाईव्ह मध्ये सुद्धा पाहिले ना. मला हे अपेक्षित होतं तुम्ही एनजीओ पण रन करता, जी दुबई दौरा, महाराष्ट्र दौरा, कॉमन मॅन म्हणून त्यांनी जे किमती ज्या कंट्रोलिंग व्हायला पाहिजे होतं, आणि महागाई कायम ठेवली नाही बजेट. कुठलं झालं सांगा तुम्ही स्वतः, जरा एनजीओ रन करताय आपण. हा सगळीकडे साधारण हा प्रवक्ता म्हणून नाही, हा कॉमन प्रश्न असतो. पण या सगळ्यामध्ये जर तुम्ही ह्या बजेटची पार्श्वभूमी पाहिली किंवा आता जागतिक प्रश्न जर पाहिला की युक्रेनचं लढाई असेल, इस्रायलची युद्ध असेल, याच्यामुळे गेल्या 3-4 वर्षात जगामध्ये, मी मंदी नाही म्हणणार, स्लो डाऊन व्हायला लागलेला आहे. आणि त्या स्लो डाऊन मध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो अमेरिका आहे. अमेरिका ही सगळ्यात म्हणजे क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था आहे, आपण 5व्या क्रमांकावर आहे. आणि अमेरिकेने आता जर पाहिलं असेल की स्वतः त्यांचा जो इम्पोर्ट आहे तो साधारण 60% इम्पोर्ट आहे त्यांचा, आणि त्या 60% इम्पोर्ट मध्ये चायना, ब्राझील, कॅनडा यांच्याकडून त्यांच्याकडे इम्पोर्ट होतो आणि आपल्याकडून पण त्यांच्याकडे एक्सपोर्ट होतो. पण अमेरिकेला ज्यावेळेस ह्या जागतिक स्लो डाऊनचा परिणाम व्हायला लागला आणि स्वतःचे प्रॉडक्ट विकले जाईनात, त्यावेळेला त्यांनी ब्राझील आणि कॅनडावर, परवा जर बातमी आपण पाहिली असेल तर 25% टेरिफ वाढवलेलं आहे, म्हणजे इम्पोर्ट कमी व्हावं. आणि चायना सगळ्यात मोठा आहे, तर चायनाशी फार हिंमत न करता त्यांनी त्याच्यावर 10% टेरिफ चायनातून इम्पोर्टवर कमी केलेलं आहे. पण आपल्या भारतातून एक्सपोर्ट होणाऱ्यावर अजून केलं नाही. आपला भारतातून जो एक्सपोर्ट होणार आहे तो साधारण आपला $75 कोटी आपला एक्सपोर्ट आहे, आणि त्या एक्सपोर्ट पेक्षा आपला इम्पोर्ट कमी आहे. म्हणजे आपण बाहेर जे उत्पादन पाठवतो त्याच्यातून कमवतो जास्त. तर ह्या अमेरिकेचं आत्ता जर सगळं धोरण पाहिलं आणि त्यांनी जर आपल्याकडे, त्यांची गुंतवणूक पण आपल्याकडे खूप आहे, म्हणजे $62 बिलियन गुंतवणूक आपल्याकडे अमेरिकेची. अशा याच्यात ट्रम्प आल्यानंतरची जी धोरणं आपल्याला जे दिसत आहेत की इतर देशांना ते वाकड्या नजरेने पाहत आहेत, तसं जर आपल्याकडे पण केलं तर आपण कमजोर नाहीये. पण हा जो आपला एक्सपोर्ट होतोय त्याच्यावर परिणाम झाला तर आपल्याकडची महागाई अजून वाढेल. आपल्याकडे अजून जी गुंतवणूक केलेली आहे, तर अमेरिकेचे संबंध आपले खराब झाले तर ती गुंतवणूक कमी होईल, तर आपला जीडीपी कमी होईल. त्यामुळे आपल्या देशाने आपल्या देशामधलं सगळं दळणवळण, महागाई कमी होणं आणि याच्यासाठी आपली अर्थव्यवस्था फिरत राहणं, याच्यासाठी ही जी 12 लाखाची तरतूद केलेली आहे ती हे सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून की उद्या क्रमांक 1च्या अर्थव्यवस्थेने जरी आम्हाला थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही सुदृढ सक्षम राहू, अशी ही तरतूद करून केली आहे. नाही, महागाई आता तुमचं बालपण किंवा माझं बालपण पाहिलं तर जर ज्या दिवशी 8 रुपये लिटरनी डिझेल होतं त्या दिवशी माझ्या वडिलांचा पगार 1200 रुपये होता. पण आज 90 रुपये, तर माझ्या वडिलांचा पगार 40,000 रुपये. म्हणजे आज मी जर कामगाराला हजेरी द्यायची, मी सिव्हिल इंजिनियर पण आहे, ठेकेदारी करतो,
तर मी कधी 200 रुपये हजेरी देत होतो, आज मी 800 रुपये हजेरी दिली तरी मला कामगार मिळत नाही. तर हे प्रपोर्शनेट चालणारी गोष्ट आहे की जसं माझा गव्हाचा भाव वाढला तर माझं उत्पन्न पण वाढलेलं आहे सगळ्यांच्या. म्हणजे आज आपण बेरोजगारी एकीकडे म्हणतो, पण आज कोणी जर इथे उद्योग करत असेल तर कामगार मिळणं, शेतीत माणूस मिळणं, उद्योगाला माणूस मिळणं हे दुरापास्त आहे. म्हणजे इतकी इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आपल्याकडे वाढवलेले आहेत, इंडस्ट्री आपल्याकडे वाढवलेली, की आता मनुष्यबळ आम्हाला कमी पडतंय, ही आत्ताची वस्तुस्थिती पण आपण स्वीकारली पाहिजे. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि कर्जमाफी ही मुद्दे आले नाही. कर्जमाफी हा राज्याचा विषय असतो, तो आपल्या पुढच्या बजेटमध्ये येईल. पण हमी भाव जो आहे तो आता आपण पाहिलं की सोयाबीन किंवा तूर डाळ याच्यासाठी मी म्हणालो तसं 75% म्हणजे 74% ची हमी होती केंद्राची, आणि ती त्यांनी यावेळेला त्याचं उत्पादन या तर आता 100% खरेदी करणार, आणि ते खरेदी करून फक्त तुम्ही जेवढं उत्पादन कराल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस होईल असं न करता तुमचं उत्पन्न वाढवणं, स्टोरेज वाढवणं, याचं इन्फ्रास्ट्रक्चर सायमल्टेनियसली विकसित करणं. म्हणजे आज जर तुमचा खर्च 10 रुपये असेल तर तो खर्च 8 रुपये झाला पाहिजे आणि भाव 15 रुपये मिळाला पाहिजे, असंही त्यामध्ये तरतूद. माननीय देशमुख साहेबांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत करतो. आता अर्थातच म्हणजे तो जाहीर केलेलाच आहे, फक्त आता केंद्राचा आणि राज्य प्रत्येक राज्याचाच विषय येतो की त्यांनी केंद्राने सांगितलेले खरेदी करा आणि राज्याची स्टोरेजची व्यवस्था आणि राज्यांनी करणं हा जो सांगड घालायची असती तो त्या संवादामध्ये आता आपण 31 जानेवारीपर्यंत मुदत पण वाढवून घेतलेली आहे. आता पुढची पण मुदत वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तो पण पूर्ण खरेदी केल्या जाईल. हो, 2 वेळा मुदत वाढवलेली. बँकांना, जिल्हा मध्यवर्ती बँकांना तो आदेश दिला जातो, आणि आता हे जे केसीसी जो आहे किसान क्रेडिट कार्ड, तर याच्यातून तर त्याला ते लागू पण करत नाहीत. ते त्याच्यामध्ये 5 लाखाची मुदत त्याच्यामुळे दिली की जे सरकारच्या हातात असतं, कारण शेवटी बँकांवर सरकारचा कंट्रोल नसतो, जिल्हा मध्यवर्तीला असतो, त्याला ते अनुदान देतात. तर त्याच्यातून त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्याला काही ना काही मिळत राहणं याची तरतूद याही आत्ताच्या बजेटमध्ये केली. नाही, सिबिलच्या बाबतीत मी म्हणालो ना, म्हणजे खरं म्हणजे आपला स्थानिक विषयांवर चर्चा नाहीये, बजेट केंद्रीय बजेट बद्दल आहे, बँकर म्हणून मी बोलतोय. पण बँकांवर सरकारचं नियंत्रण नसतं, आरबीआयचं नियंत्रण असतं. त्याच्यामुळे सिबिल ही आदर्श पद्धत सगळ्यांसाठीच आहे. त्याच्यामुळे कुणीही आपले व्यवहार बँकेचे खराब करून, सिबिल खराब करून व्यवहार जर केले तर कसं असतं, सरांचे 1 लाख रुपये बँकेकडे असतात, ते 1 लाख घेऊन यांना व्याजाने दिलेले असतात, यांनी बुडवले तर यांना देणार कसे परत. त्याच्यामुळे दोघांशी, बँक ही एजंट असते, त्याच्यामुळे दोघांची पारदर्शकता आणि सक्षमता चांगली ठेवणं हे समाजासाठी चांगलं आहे. म्हणजे आता त्या विषयामधलं सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाहीये, मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. हे बघा पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे जकात होता, सेल्स टॅक्स होता, वेगवेगळे कर राज्यांचे वेगवेगळे होते, आणि मग सगळ्यांनी अभ्यास करून एक जीएसटी आणला. आता जीएसटी आणल्यानंतर मी सुरुवातीलाच सांगितलं की 50.65 लाख कोटींचं बजेट आहे, आणि हे बजेटला ह्या पैसे 50 लाख येणार कुठून, तर 2 ठिकाणून येतात. एक तर इन्कम टॅक्स मधून येतात, ते 22% येतात, आणि जीएसटी मधून येतात ते 18% येतात. तर जीएसटी म्हणजे मी परवा महाविद्यालयातच बोलत होतो आणि मुलांनी सांगितलं की सर, आम्ही व्हॉट्सअपवर, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की शर्ट याचा, पॅन्ट त्या देशाची, मोबाईल त्या देशाचा, माझं घरातलं फर्निचर चायनाचं, आणि मग हे पैसे बाहेर गेले तर हे 50 लाख कोटी येणार कुठून. जीएसटी मधून हा जर हे 18% येणार असतील तर हे सगळ्यांनी देणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आता त्याच्यातलं या बजेटमध्ये विशेष तरतूद काय केली तर ज्येष्ठ नागरिक आहेत,
त्यांचं उत्पन्न, त्यांचं वय पाहतात, त्यांना ज्या औषधी लागतात त्याच्यातलं 36 औषधांवरचा कर माफ केलेला आहे. 6 औषधींवरचं पूर्ण ड्युटी कमी केलेली आहे. आपल्याला मी म्हणालो तशी मंदी येऊ नये म्हणून ज्या इम्पोर्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, अमेरिकेला आपण त्यांना आपली भीती वाटू नये म्हणून त्यांच्याकडून काही थोड्याफार वस्तू येतात, त्यांची आपण ड्युटी कमी केलेली आहे. मग ती बॅटरी असेल, ते इंडिकेटर्स असतील, कंडक्टर असतील, तर अशा गोष्टी करून आपण आपलं धोरण ओपन ठेवलेलं आहे की आम्ही तुम्हाला पूरक आहोत, आम्ही तुम्हाला सहाय्यक आहोत. तर हे जे धोरणं सगळे राष्ट्रीय स्तरावर ठरवली जातात, याला सगळ्यांना खरं समाजाने सकारात्मक प्रतिसाद देऊन समजून पण घेतलं पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांनी 24 दिवसाची मुदत सोयाबीनसाठी वाढवून दिली. पशुपालन विभागाची मागणी केली नाही, पशुपालन विभागानं त्याची चालू केलेली नाही. ताळमेळ आपल्यामध्ये आहे किंवा नाही? नाही, तो करावा लागेल. म्हणजे केंद्राने वाढवून दिलेली आहे आणि शेतकऱ्याचा माल पडू नये त्याच्यामुळे त्याच्यावरची ताई म्हणाले तसं 2दा आपण वाढवलेली आहे, 3ऱ्यांदा पण वाढवून तो पूर्ण माल घेतल्याशिवाय त्याची मुदत बंद होणार नाही. सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये माहिती सांगणं खूप छान झालं, आम्हाला आनंद वाटला. ही वेळ काय दिसायची काय म्हणजे अजून आपण भारत प्रगती केलं असं वाटतं का? शैक्षणिक माझ्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात तुला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सांगावाची वेळ काय कारण काय? त्याच्या काय अर्थसंकल्पामध्ये काय त्रुटी आहेत का विरोधी लोक म्हणजे त्रुटी आहेत असं अभाव आला? खूप चांगला प्रश्न आहे सर तुमचा. खरोखर आतापर्यंत अर्थसंकल्प सांगितला जायचा आणि तुमच्यासारखी सुज्ञ मंडळीच फक्त ते ऐकायची, ज्यांना कळतो तोच करायची. पण आता मी जसं आता उदाहरण सांगितलं, मी 3 महाविद्यालयांमध्ये गेलो. MBA करणारी मुलं होती, पण अर्थशास्त्राची मुलं होती. पण ही आकडेवारी 1000 कोटी, लाख कोटी समाजाला कळत नाहीत. आणि मग एक राष्ट्रीयत्व जे मायात निर्माण व्हायला पाहिजे की मी GST का भरायचा, माझं कर्तव्य आहे की नाही, मग मला हे फुकट पाहिजे, ते फुकट पाहिजे, मग हा पैसा येणार कुठून? की माझ्या वडिलांचा पगार 20,000 रुपये आणि आमच्या कुटुंबाने जर 25,000 खर्च केले तर घर कसं चालेल? तर हे प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे की काय चालू आहे देशात. तर हे मोदी सरकारने पारदर्शकपणाने जे काही करतोय ते समाजाच्या पुढे शेवटच्या घटकाला कळेल अशा भाषेत मांडण्यासाठीची ही योजना आहे. कोणतेही लपवणं नाही, तर त्याची चांगली बाजू समजून घ्या की प्रत्येक सामान्य माणसाला कळलं पाहिजे की माझा देश कसा चालतो, मी ज्यांना निवडून दिलेलं आहे ते माझी अर्थव्यवस्था कशा प्रकाराने राबवतात, हे कळण्यासाठीची ही योजना केलेली आहे. सर, शिष्यवृत्तीच्या संदर्भात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती केंद्र सरकार गेलं मला अगदी 90% काय आणि राज्य सरकार आता काहीतरी 60% झालं पाहिजे, 40% शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडे आता 60%, 40% आणि राज्य सरकारकडे 60% असं. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती विद्यार्थी हा सक्षम झाला पाहिजे, भारत हा सक्षम झाला पाहिजे. ठीक आहे, मागासवर्गीय विद्यार्थी असतात ते शिक्षणापासून म्हणजे आर्थिक दृष्ट्या असल्या कारणाने म्हणजे कमकुवत असल्याने वंचित असतात. शिष्यवृत्तीची जास्त वाढ झाली पाहिजे अशी काय असं काय म्हणजे ऐकलं नाही मला, ह्या आर्थिक तरतूद झाली का सरकार? सर, चांगला प्रश्न आहे तुमचा. त्याच्यामध्ये फेलोशिप जी आहे, पंतप्रधान फेलोशिप म्हणजे संशोधन देशामध्ये झालं पाहिजे. शेवटी देशाचा विकास कशावर होतो? तर आमच्याकडे जे बुद्धिवंत असतात, जे डॉक्टर PhD करतात, शास्त्रज्ञ असतात, तर यांना जो देश प्राधान्य देतो, यांना जो देश पुढे नेतो, त्यांच्यावर जो पैसे खर्च करतो, तर ते योजना आमच्यासाठीचे शोध लावतात आणि मग समाजाचा विकास होतो. तर यासाठी पंतप्रधान फेलोशिप योजना ही सुरू केलेली आहे आणि या वर्षी 10,000 विद्यार्थ्यांना देशभरात अशा ह्या फेलोशिप दिल्या जातील आणि त्याच्यातून संशोधन म्हणजे मी जे म्हणालो की IIT आहे की जर तुम्ही 2014ला पाहिलं तर 60 IIT असतील, आता 113 IIT होत आहेत. तर IITची जागा वाढवणं, IITला सुदृढ करणं, एक्सलन्स सेंटर करणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आता खूप बोलबाला आहे. तर AI साठी 500 कोटींची तरतूद केलेली की आता AI वर सगळं जग चालायला लागेल. तर हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, महाविद्यालयांमध्ये सोयी लागतात, त्याच्या लॅबोरेटरीज लागतात. तर ह्या सगळ्या निर्माण करण्यासाठीच्या विशेष तरतुदी म्हणजे 500 कोटी फेलोशिपची योजना, 10,000 विद्यार्थ्यांना देणं, युवतींसाठीचे कौशल्य विकास एक्सलन्स सेंटर सुरू करणं,
हे सगळं म्हणजे IITचे तुम्ही जर बघितलं म्हणजे मेडिकल कॉलेजच मी म्हणालो तसं की 10,000 जागा निर्माण करणं हे कधीही मागच्या 15-14 वर्षाच्या आधी झालेलं नाही. इतक्या गतीने हे व्हायला लागलेलं आहे. आपले विद्यार्थी आपल्या भारत देशातले विद्यार्थी जे आहेत म्हणजे मुलं बाहेर प्रदेश शिक्षणासाठी गेले पाहिजे किंवा मागासवर्गीय असतील अजून शेतकऱ्याचे विद्यार्थी असतील त्यांना कर्ज देखील भेटत नाही. त्यांना अनेक लोकांच्या शिफारसी लागतात. कर्ज 200 एकर जरी जमीन जर शेतकरी असेल बँक त्यांना म्हणजे त्याचा मुलगा जर बाहेर शिकण्यासाठी जात असेल बँक कर्ज देत नाही. सर खूप विचार करण्याची म्हणजे बजेटच्या बाहेरचा जाऊन विषय पण मी बँकर असला नाही त्यासाठी तरी बाहेर आपले बजेटचं नाही सर नाही हे जे आपले लेकरं बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे सर. मी तेच सांगतोय की म्हणजे ही राज्याने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मागे मुख्यमंत्री होते, मध्ये उपमुख्यमंत्री आणि आज मुख्यमंत्री आहेत. तर त्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेला ही तरतूद केलेली की ओबीसी घटक असेल, ओबीसी जातीचा विद्यार्थी म्हणजे इतर SC ST ना आहेच आहे, पण त्यांनी जो विस्तार याचा केला त्याच्यामध्ये 10 लाख रुपये देशात शिकण्यासाठीचं कर्ज आणि परदेशात जायचं असेल तर परदेशामध्ये 20 लाखांचे कर्ज अशी योजना केलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत हजारो विद्यार्थी आता बाहेर जात आहेत. आता त्याच्या नवीन परत आपण मागणी केलेली आहे की त्याचा व्याज परतावा म्हणजे मी आता बँकर म्हणून सांगतो की जे शेतकऱ्यांची मुलं आहेत यांच्यासाठी उद्योग आणि रोजगार निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या जातींना म्हणजे मराठा जातीचे मुलं असतील तर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी असेल तर ओबीसी महामंडळ, ब्राह्मण जैन छोट्या जाती असतील तर त्यांच्यासाठी अमृत नावाचं महामंडळ, अशी जी महामंडळं काढलेली आहेत याच्यामध्ये 10 लाखापासून 15 लाखापर्यंतच्या कर्ज योजना आहेत की तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करा. तुम्हाला आज 1000 रुपये पण आपल्याला कोणी उसने देत नाही, पण 15 लाख रुपये तुम्हाला बिनव्याजी ही कोणतीही बँक आज देते. आणि माझी बँक महाराष्ट्रात क्रमांक 1 ची बँक आहे की मी 1200 युवकांना हे कर्ज दिलेलं आणि यातलं डिफॉल्टर कोणी नाही. म्हणजे 1200 शेतकऱ्यांची मुलं आज आपल्या पायावर 2 जणांपासून 25 जणांपर्यंत रोजगार देणारी मुलं झालेली आहेत, नोकरी मागणारी नाही. तर हे देवेंद्रजींच्या काळात, मोदीजींच्या काळात मोदीजींनी जी मुद्राची योजना आणली की 10,000 घ्या ते फेडली की 20 घ्या, म्हणजे पैसे बुडवण्याची जी मानसिकता होती त्याच्यातून आपण सगळ्यांनी, पत्रकार आहात आपण, सगळ्यांनी समाजात ही जागरूकता दिली पाहिजे की प्रामाणिकपणा हा प्रत्येक नागरिकात आपल्या असला पाहिजे. आपण जो 10,000 सरकारचे घेतोय ते आपले आहेत, हे 10,000 घ्या, उभे राहा, पुन्हा 20,000 मिळा, पण पैसे फेडणे ही मानसिकता समाजात आता आलेली आहे. आणि मी ज्या ह्या योजना सांगतो याच्यामध्ये बुडीत नाहीये, कुठलाही डिफॉल्ट नाहीये. इतकी ही पहिल्यांदा व्यवसाय करणारी मुलं आहेत. इतके छान योजना देवेंद्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या काळात ही सुरू आहे. तुम्ही मुद्रा लोन बद्दल आपण बोलला, मुद्रा लोन 50,000पासून सुरू होतं. तर त्याच्यात असं सांगितलं जातं की तुम्हाला तारण मागितलं जाणार नाही, पण आम्हाला 1000चा आटा मागितला नाही. त्याच्यात 2 गोष्टी आहेत की सहकारी बँका ज्या असतात त्यांना 5 लाखाच्या वरती तारण हे RBIच्या नियमाने असतं. राष्ट्रीयकृत बँका ज्या असतात त्यांना सरकारने सिडबीचे 1% दिले, इन्शुरन्स घेतलेला असतो, त्याच्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांना नसतं म्हणजे तारण लागत नाही. फक्त काय होतं की तिथे असलेला मॅनेजर, त्याच्याकडे इतर महामंडळातून बुडवलेले खाते, त्याच्यामुळे तो व्यक्तिगत नाही म्हणत असेल पण तो नाही म्हणू शकत नाही. ही विनातारण ही योजना असते. आपण त्या मॅनेजरला विश्वास द्यावा लागतो की हा उद्योग मी म्हणजे पैसे घेणार आहे, उद्योगच करणार आहे आणि उद्योगातून फेडणार आहे. हे दिलं तर कोणती त्यांना मान्य नाही. मी म्हणा राष्ट्रीयकृत बँकांना तारण लागणार नाही, सहकारी बँकांना 5 लाखाच्या वर तारण लागेल, हा नियम आहे. नाही, 50,000ला तारण मागण्याची मागूच शकत नाही. 10 लाखापर्यंत त्यांना पॉवर आहे. मी म्हणजे सहकारी बँक म्हणून 5 लाखापर्यंत मी विनातारण 2 गॅरंटरवर देतो. तर हा नियमच आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की मॅनेजर म्हणजे मी कोणत्याही बँकेचा हुशार मॅनेजर काय करतो तर ती फाईल घेऊन आला, ती फाईल बाजूला ठेवतो आणि गप्पा मारतो. ज्यावेळेस त्या समोरशी गप्पा मारतो तो सांगतो की मला दुधाचा व्यवसाय करायचा, हे करायचा आहे, कसा करायचा, त्याच्या बोलण्यातून डेप्थ लक्षात येते. पण आजकाल काय होतं की काही जण युट्यूबवर दुधाचा व्यवसाय पाहतात आणि तो करायला जातात. ते करताना कळतं की 4 वाजता उठावं लागतं, शेण काढावं लागतं, ते गुगल कामाला येत नाही. तर अशी मुलं नाही करू शकत.
तर ही ज्यांनी काम केलंय आणि त्याच्या बोलण्यात तो कॉन्फिडन्स दिसला तर कोणत्याही बँकेचा मॅनेजर तुम्ही असाल तर तुम्ही द्याल. तर ती महामंडळाला बजेट महामंडळामध्ये गेले की बजेट नाही, महामंडळात सगळ्या बजेट आहे, कोणत्याही कुणाचे पेमेंट थांबलेले नाहीत. पेमेंट थांबलेलं नाही. समजा अभिभागणी करायला गेली यार तुम्ही LOI काढायचा असतो, म्हणजे त्याची सोपी पद्धत आहे. लेटर ऑफ इंटेंट त्या महामंडळामध्ये तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट ऑनलाईन सबमिट करायचा. म्हणजे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचं एक वैशिष्ट्य आहे की फेसलेस, म्हणजे तुम्हाला कोणाला टेबलवर जावं लागत नाही, भेटावं नाही लागत. तर हे डीबीटीचं पण जे झालेलं आहे आता की सगळं ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे आहेत तर हे पण झालंय. तर त्याच्यात LOI तुम्ही काढायचा, तो LOI बँकेत आणून प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा, बँकेतून कर्ज घ्यायचं, बँकेचा हप्ता भरायचा, भरलेला हप्ता ऑनलाईन महामंडळाला कळवला की त्याचं व्याज तुमच्या खात्यात येतं. म्हणजे कुठेही व्यक्तीशी संपर्क नाहीये. अर्थसंकल्पाच्या व्यतिरिक्त थोडंसं विचारावं सर, प्रवक्ते आहेत भाजपचे म्हणून तुम्हाला विचारा. माननीय देशमुख साहेब काळे साहेब त्यांनी विचारल्यानंतर त्याने नवीन काय नाही सर, हे विकसित भारत जे दृष्टिकोन थांबायचं कोणी सांगत नाही तर वाढत सुतोळे सर, हा. आपण बँकर पण आहात, याच्यामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्मचा अभाव आहे असं वाटत नाही का? विकसित भारत जो आहे, काही मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला, पण क्षेत्रीय असमतोल निर्माण झाले या बजेटमुळे. नाही. या मंदी वाढणार का नाही ह्याच्यावर बोलत. क्षेत्रीय या वेळेला सरकारने जे केलेलं आहे, जे 14 लाख कोटींचं राज्यांसाठीचं बजेट ठेवलेलं आहे ते राज्यांनी जॉईंट व्हेंचर करायचंय. म्हणजे राज्यांनी पुढे यायचंय, सरकारसोबत केंद्र सरकारसोबत हात मिळून त्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारांची जबाबदारी की आता ते बजेट मिळवणं आणि आपापल्या राज्यामध्ये ह्या योजनांचा प्रचार करणं.